नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आपण या लेक्चर मध्ये क्लास FYBSc सेमिस्टर फर्स्ट लेक्चर 3 आपल्याला MT 111 कॅल्क्युलस मधलं आपण युनिट 2 पाहत आहोत. सिक्वेन्सेस मधला आपण बघा मागच्या दोन लेक्चर मध्ये पाहिलं आहे. पहिल्या लेक्चर मध्ये डेफिनेशन आणि एक्झाम्पल पाहिलं, बेसिक गोष्टी. दुसऱ्या याच्यामध्ये पाहिलं आपण डेफिनेशन आणि एक्झाम्पल ऑफ लिमिट सिक्वेन्स आणि युनिकनेस. आपल्याला या लेक्चर मध्ये पाहायचं की या पॉइंट वर 2.2 वर आपल्याला एक्सरसाइज आहे. ही एक्सरसाइज आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करायची आहे. बघा ते एक्सरसाइज मधले बघा क्वेश्चन आहे तुमच्याकडे. एक्सरसाइज फर्स्ट ए हे क्वेश्चन 6 क्वेश्चन आहे तुम्हाला बघा इथं तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. हे 6 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि एक्सरसाइज बी मधले आपल्याला हे 6 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. असे 12 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे आणि अजून आपण 1-2 क्वेश्चन याच्यामध्ये ऍड करू. असे आपल्याला 15-16 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी जे डायव्हर्जंट, कॉन्व्हर्जंट, ऑसिलेशन ज्या तुम्हाला प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये तुमचं सगळं कव्हर होऊन जाईल या लेक्चर मध्ये. तर चला मग बघूया आपण. बघा इथं तुमच्याकडे एखादी सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स AN. बघा एखादी सिक्वेन्स आहे AN सिक्वेन्स. ओके, या सिक्वेन्स मध्ये बघा आपण पाहिलं आहे काय, याचे 3 टाइप्स पडतात. ओके, पहिला बघा सिक्वेन्स तुमच्याकडे कॉन्व्हर्जंट असू शकते, कॉन्व्हर्जंट. दुसरा आहे तुमच्याकडे डायव्हर्जंट आणि तिसरा आहे तुम्हाला ऑसिलेशन. ओके, बघा आता कॉन्व्हर्जंट कधी असते की ज्यावेळेस मी लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी करू ऑफ an इक्वल टू एकच लिमिट आला तर त्याला आपण कॉन्व्हर्जंट म्हणतो. तसं तुमच्याकडे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी आला an इक्वल टू जो तो सिक्वेन्स असेल त्याचं लिमिट घ्यायचं आणि लिमिट मध्ये एक तर तुम्हाला प्लस इन्फिनिटी आला पाहिजे किंवा एक तर मायनस इन्फिनिटी आला पाहिजे. प्लस इन्फिनिटी आला तर DGT2 प्लस इन्फिनिटी म्हणूया आपण. आणि जर तुमच्याकडे मायनस इन्फिनिटी आला तर आपण डायव्हर्जेस टू म्हणजे DGT2 मायनस इन्फिनिटी. तुमचं एक तर लिमिट प्लस इन्फिनिटी आला पाहिजे, एक तर मायनस इन्फिनिटी आला पाहिजे, त्याला आपण डायव्हर्जंट म्हणतो. आणि ऑसिलेशन म्हणजेच काय की नॉट CGT म्हणजे नॉट कॉन्व्हर्जंट ऑर नॉट डायव्हर्जंट. म्हणजे DGT पण नाहीये आणि CGT पण नाहीये, म्हणजे कॉन्व्हर्जंट पण नाहीये आणि डायव्हर्जंट पण नाहीये, त्याला म्हणतो आपण ऑसिलेशन. अशा पद्धतीने हे तुमच्याकडे 3 टाइप्स आहेत. तर आपल्याला चेक करायचं आहे की खाली सिक्वेन्स जे आहे तुम्हाला कॉन्व्हर्जंट आहे की डायव्हर्जंट. त्याच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला बेसिक बघा. तर बेसिक मध्ये तुम्हाला इथे एकदा मी रिव्हिजन करून देतो डेफिनेशन. कॉन्व्हर्जंटची डेफिनेशन काय असते तुमच्याकडे, मोड ऑफ AN मायनस L इज लेस दॅन एप्सिलॉन असेल तर आपण म्हणतो काय की हे कॉन्व्हर्जंट आहे. डायव्हर्जंट म्हणजे काय की AN इज ग्रेटर दॅन एखादा फिक्स M नंतर फॉर इम्प्लाइज N इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू M. ओके, नंतर डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी म्हणजे काय AN लेस दॅन M इम्प्लाइज N इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू M. म्हणजे एका M नंतर पण सिक्वेन्सच्या टर्म चालू राहता, एका सिक्वेन्स नंतर टर्म छोट्या छोट्या होत राहता. म्हणजे मायनस इन्फिनिटी कडे जातो हा आणि हा कुठे जातो प्लस इन्फिनिटी कडे. ऑसिलेशन म्हणजेच काय की कॉन्व्हर्जंट पण नाही आणि डायव्हर्जंट पण नाही. आता बघा आपल्याला काही बेसिक गोष्टी लागणार आहेत ते मी पाहतो इथं की तुमच्याकडे बघा की कोणती संख्या असेल आणि त्याला डिवाइडला जर इन्फिनिटी असेल तर त्याचा आन्सर येतो 0. कोणतीही संख्या असेल आणि त्याची पॉवर जर इन्फिनिटी असेल तर तुमचा आन्सर येतो इन्फिनिटी. कोणतीही संख्या असेल आणि त्याची पॉवर जर मायनस इन्फिनिटी असेल तर 1 अपॉन हा इन्फिनिटी खाली येऊन जाईल. बघा पॉवरला बघा मायनस होता तो खाली येऊन प्लस झाला. a रेस टू इन्फिनिटी म्हणजे काय इन्फिनिटी आणि 1 अपॉन a अपॉन इन्फिनिटी म्हणजे किती 0. म्हणजे तुमच्याकडे a रेस टू मायनस इन्फिनिटी 0 होतो आणि a रेस टू प्लस इन्फिनिटी इन्फिनिटी होतो. त्याच्यानंतर बघा कोणत्याही संख्येच्या खाली जर 0 असेल तर आन्सर येतो इन्फिनिटी. नंतर कोणतीही संख्या असेल a त्याला जर इन्फिनिटी मल्टिप्लाय केलं तर आन्सर येतो इन्फिनिटी. कोणतीही संख्या असेल त्याला जर मायनस इन्फिनिटी मल्टिप्लाय केला तर आपल्याकडे मायनस इन्फिनिटी आन्सर येतो. त्याच्यानंतर बघा अजून बेसिक मध्ये आपल्याला काही आहेत की आता बघा दोन्ही पॉलिनॉमियल आहे, वरती पण पॉलिनॉमियल आहे आणि खाली पण पॉलिनॉमियल आहे. याची बघा आपण याला सपोज ए पॉलिनॉमियल म्हणू म्हणजे पॉवर n आहे सपोज n आणि इथं काय आहे तुमच्याकडे M. जर n याच्यापैकी 2 आहे बघा हे पॉवर म्हणतोय मी, आपण पुढे पाहणार आहोत पॉलिनॉमियल मध्ये. जर तुमच्याकडे n ग्रेटर दॅन M असेल आणि n लेस दॅन M असेल म्हणजे काय जर न्यूमरेटर तुमच्याकडे जास्त असेल डिनोमिनेटर पेक्षा तर ती डायव्हर्जेस होते. आणि जर तुमच्याकडे इक्वल टू इथं इक्वल टू पण तुमच्याकडे न्यूमरेटर जर छोटा असेल डिनोमिनेटरच्या पॉवर पेक्षा तर ही कॉन्व्हर्जंट असते सिक्वेन्स. ठीक आहे, म्हणजे हे आपण पाहिलं बेसिक. या गोष्टी आपल्याला पुढे लागणार आहेत. तर चला पाहूया आपण पहिला क्वेश्चन. बघा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला काय की चेक
बघा चेक प्रूव्ह द फॉलोइंग सिक्वेन्स आर कॉन्व्हर्जंट. खालील सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आणि फाइंड देअर लिमिट. ओके, तर पहिली सिक्वेन्स आहे 1/n², त्याला दुसरं पण आहे 1/n⁻². ओके, किंवा 1/n⁻³ असं पण चालतं याचं. तर आपण याचं सोल्युशन, तर पहिलं बघा तुमच्याकडे सिक्वेन्स an इक्वल टू काय दिलेलं आहे 1/n² आहे, किंवा त्याला दुसरं पण असं पण असू शकतं 1/n⁻². चला लिमिट काढूया. बघा ही सिक्वेन्स an आहे, तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू किती येईल तुमच्याकडं, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती तुमच्याकडं 1/n². तर डायरेक्ट पुट करा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. जर मी पुट केला तर इन्फिनिटी n² च्या जागी 1/∞² 1/∞² किती इन्फिनिटी आणि 1/∞ किती 0. तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ 1/n² इक्वल टू किती आला 0. दॅट मीन्स द सिक्वेन्स an 1/n² इज कॉन्व्हर्जंट टू 0. ओके, हा 0 ला कॉन्व्हर्जंट आहे. सपोज बघा ऑर मध्ये असं पण असू शकतं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ किती 1/n⁻². सेम व्हॅल्यू पुट करा 1/, कोणीच प्रॉब्लेम करत नाही, इन्फिनिटी⁻². तर 1/∞ ची किती पॉवर घ्या, किती येतो तुमच्याकडे इन्फिनिटी, आणि 1/∞ किती 0. परत तुमच्याकडे ही सिक्वेन्स जी आहे ती CGT आहे, म्हणजे कॉन्व्हर्जंट टू कुणाला जाते 0 ला जाते. ओके, हा झाला तुमच्याकडे फर्स्ट क्वेश्चन. आता बघा दुसरा क्वेश्चन आहे तुमच्याकडे काय, की सिक्वेन्स an जी आहे ती आहे 1/n⁻², आणि k जो आहे k इज अ पॉझिटिव्ह, काय तो पॉझिटिव्ह इंटिजर्स. ओके, आता बघा सेम मला लिमिट काढायचं आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती an इक्वल टू, याचं लिमिट पुट करा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an किती 1/n⁻². तर किती तुमच्याकडे डायरेक्ट पुट करा 1/∞⁻². k/2 इज अ पॉझिटिव्ह नंबर्स आहे, आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे तुमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही करत. तर 1/∞ k/2 म्हणजे इन्फिनिटी, आणि 1/∞ किती 0. तर दिस सिक्वेन्स इज an इज अ CGT2 कॉन्व्हर्जंट टू 0. ओके, आता हा झाला तुमच्याकडे. याच क्वेश्चन मध्ये जर तुमच्याकडे k इज निगेटिव्ह आला असता, काय आला असता, k इज अ निगेटिव्ह. ओके, k निगेटिव्ह. तर आपल्याला बघा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी तुमच्याकडे काय 1/n⁻². सपोज आपण म्हणू की मायनस आहे. ओके, तर आता येतं डायरेक्ट, तर मायनस पॉवर असेल तर डायरेक्ट पुट करता येत नाही व्हॅल्यू, पहिले त्याला प्लस पॉवर करूया. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, तर n⁻², आता हा मायनस पॉवर आहे तो वरती जाऊन काय होतो प्लस पॉवर, तर n⁻². आता मग n⁻² पुट करा, तर इन्फिनिटी पुट करा, इन्फिनिटी किती k/2, आणि इन्फिनिटी पण किती येतो इन्फिनिटी. म्हणजेच काय, जर तुमच्याकडे हा k निगेटिव्ह असेल आणि म्हणजे काय असेल, तर जी सिक्वेन्स आहे तुमच्याकडे an इज अ डायव्हर्जंट टू प्लस इन्फिनिटी. बघा दोघात फरक काय होता, की हा k पॉझिटिव्ह होता म्हणून आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट केलं, इथं इन्फिनिटी 0 आला. पण जर हा k निगेटिव्ह असता, तर हा निगेटिव्ह तर आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू पुट करता येत नाही, तर पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण वरती पाठवलं, आणि हा झाला तुमच्याकडे पॉझिटिव्ह. पुढचा क्वेश्चन आहे बघा तुमच्याकडे काय, बघा पुढचा क्वेश्चन आहे 3rd नंबरचा, काय की सिक्वेन्स an इक्वल टू किती आहे 4n-3/n. ओके, आता बघा याची हायेस्ट पॉवर किती आहे 1 n ची, आणि इथं पण किती आहे 1. आपण पाहिलं की न्यूमरेटर डिवाइडेड बाय डिनोमिनेटरची पॉवर, जर तुमच्याकडे काय असेल, न्यूमरेटरची पॉवर जर ग्रेटर दॅन 0 असेल, सॉरी डिनोमिनेटर असेल, तर तुमच्याकडे ही DGT असतो डायव्हर्जंट, आणि जर न्यूमरेटरची पॉवर लेस दॅन डिनोमिनेटर असेल तर याचा आन्सर येतो 0. तर बघा इथे तो आपल्याला काही प्रश्न नाही, आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया. बघा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती तुमच्याकडे 4n-3/n. आता इथं बघा आपल्याकडे जो आहे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, इथं पण तुमच्याकडे हायेस्ट पॉवर ज्यावेळेस पॉलिनॉमियल मध्ये असेल तर हायेस्ट पॉवर कॉमन करायचं. तर इथून हायेस्ट पॉवर किती कॉमन निघेल n निघल्यानंतर बघा इथून n जर कॉमन काढला तर इथं राहिला 4 मायनस. आता इथून पण कॉमन काढावं लागेल, 3 बरोबर n नसेल तर आपण डिवाइडला करून टाकायचं n. म्हणजे बघा 4n मधून मी n कॉमन काढला राहिला 4, इथं 3n आपण n कॉमन काढला नाही n तर डिवाइडला करायचं अपॉन तुमच्याकडे परत काय इथं n ला n आहे,
एन एन कॅन्सल, तर राहिलं काय तुमच्याकडे इथं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती 4 मायनस 3 बाय n. आता पुट करा इन्फिनिटी, तर 4 मायनस 3 बाय इन्फिनिटी, तर 3 बाय इन्फिनिटी किती तुमच्याकडे 0, 4 मायनस 0 दॅट मीन्स 4. तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू किती आला 4. तर गिवन सिक्वेन्स इज अ कॉन्व्हर्जन. म्हणजे सिक्वेन्स an इक्वल टू काय तुमच्याकडे 4n मायनस 3 अपॉन n इज CGT2 किती 4. ही कोणत्या संख्या कोणाला कॉन्व्हर्जन होते 4 ला. आता सेम आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. बघा दुसरा क्वेश्चन आहे तुमच्याकडे चौथा काय की सिक्वेन्स an इक्वल टू किती आहे 1 प्लस 3n प्लस 4n चा स्क्वेअर अपॉन किती 5 प्लस 6n प्लस 7n चा स्क्वेअर. आता बघा हे क्वेश्चन जो आहे तुमच्याकडे इथं, तर लिमिट पुट करा इथून. आता लिमिट दोन्ही साईडने बघा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती an या साईडचं, या साईडचं पण लिमिट पुट करा. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 प्लस 3n प्लस 4n चा स्क्वेअर अपॉन किती 5 प्लस 6n प्लस 7n चा स्क्वेअर. ओके, आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा दोन्ही पॉलिनॉमियल आहे, हायेस्ट डिग्री किती आहे 2, इथं पण किती आहे 2. तर पहिलं न्यूमरेटर मधून आपण हायेस्ट डिग्री 2 कॉमन काढूया. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, जर n स्क्वेअर मी कॉमन काढला, बघा n स्क्वेअर कॉमन काढला, या 1 बरोबर काही आहे का n ची नाही, म्हणजे कितीची गरज याला n स्क्वेअरची, जेवढ्याची गरज आहे ते डिवाइड करा प्लस. बघा इथं जर n स्क्वेअर कॉमन काढला, याच्याकडे एकच n आहे, याला n स्क्वेअर करण्यासाठी कितीची गरज आहे 1 ची, ते डिवाइड करा आणि प्लस पूर्णपणे n स्क्वेअर बाहेर आल्यानंतर राहिला फक्त 4. परत सांगतो काय की बघा या 1 होता, 1 कडे एक बी n नाही, याला पूर्णपणे जेवढी गरज राहील n स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर कितीची गरज आहे n स्क्वेअरची, या 3n कडे एक n आहे, त्याला 1 ची गरज आहे, तो 1 डिवाइड करा. हा 4n पूर्णपणे बाहेर गेला, याला कशाचीच गरज नाही, तर 4 राहिला अपॉन. सिमिलरली बघा डिनोमिनेटरला n स्क्वेअर कॉमन काढा, हायेस्ट पॉवर n स्क्वेअर आहे. तर बघा इथं 5 कडे एक पण n नाहीये, एक पण n नाही म्हणजे त्याला सगळं n स्क्वेअर ची गरज आहे. प्लस इथं 6n मध्ये एकच n आहे, तर या 6 ला एका n ची गरज आहे. प्लस 7n स्क्वेअर मधून n स्क्वेअर पूर्णपणे गेला, राहिला फक्त n. मग n स्क्वेअर कॅन्सल, तर राहिला तुमच्याकडे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती 1 बाय n स्क्वेअर प्लस 3 बाय n प्लस 4 अपॉन किती 5 बाय n स्क्वेअर प्लस 6 बाय n आणि प्लस 7. आता इन्फिनिटी पुट करू शकतो आपण. बघा इन्फिनिटी पुट करा आता की 1 अपॉन इन्फिनिटी प्लस 3 अपॉन इन्फिनिटी. का इन्फिनिटीचा स्क्वेअर पण काय असतो तुमच्याकडे इन्फिनिटी आणि प्लस 7 अपॉन परत सेम 5 अपॉन इन्फिनिटी, इन्फिनिटीचा स्क्वेअर म्हणजे कोण इन्फिनिटी प्लस 6 अपॉन इन्फिनिटी आणि प्लस 7. फक्त त्याला सॉल्व्ह करूया आपण. बघा 1 अपॉन इन्फिनिटी 0 प्लस 3 अपॉन इन्फिनिटी 0 प्लस 7 अपॉन परत 5 अपॉन इन्फिनिटी 0 प्लस 6 अपॉन इन्फिनिटी 0 आणि प्लस तुमच्याकडे 7. सॉरी इथं 4 आहे वरती, इथं 4 आहे वरती 4. ओके 4. तर बघा 0 प्लस 4 किती तुमच्याकडे 4 आणि अपॉन 7. तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू किती आला तुमच्याकडे 4 बाय 7. तर जी सिक्वेन्स आहे तुमच्याकडे an इक्वल टू की कोणती सिक्वेन्स आहे 1 प्लस 3n प्लस 4n स्क्वेअर अपॉन किती 5 प्लस 6n प्लस 7n स्क्वेअर इज अ कॉन्व्हर्जंट, म्हणजे CGT कॉन्व्हर्जन टू कोणत्या पॉइंटला कॉन्व्हर्जंट आहे 4 अपॉन 7 ला कॉन्व्हर्जंट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. आता पाहूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे तुमच्याकडे. क्वेश्चन नंबर 5 की स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ n मायनस 1. बघा इथं काय तुमच्याकडे, इथं फक्त स्क्वेअर रूट n वरती आहे आणि खाली स्क्वेअर रूट मध्ये n मायनस 1 आहे. हा सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. तर लिमिट पुट करूया. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an. आता an मानायला तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, तर n बघा इथून तुमच्याकडे दोघातून काय कॉमन निघतं स्क्वेअर रूट n आहे आणि इथं 1 आहे, तर इथून स्क्वेअर रूट जर n कॉमन काढला मी तर बघा इथून स्क्वेअर रूट पूर्णपणे कॉमन आला, राहिला 1 प्लस. आता आपण स्क्वेअर रूट पूर्णपणे कॉमन काढल्यानंतर या 1 कडे काय काहीच नाही, म्हणजे आपण जो कॉमन काढलाय तो डिवाइडला करायचा. ठीक आहे, बघा स्क्वेअर रूट ऑफ n म्हणजेच किती n रेस टू 1 बाय 2 पॉवर, तर शेवटी पॉवर आली झालं 1 अपॉन. आता इथं बघा तुमच्याकडे स्क्वेअर रूट n आहे. आता याला सेपरेट कसं करता येईल आपल्याला, स्क्वेअर रूट मध्ये एक स्टेप एक्स्ट्रा घेतो मी. या n मायनस 1 मधून जर मी n कॉमन काढला तर पहिल्या n मधून कॉमन काढला n तर 1 राहिला अपॉन या 1 कडे काहीच नाहीये आपल्याकडे, म्हणजे त्याला कितीची गरज आहे 1 बाय n ची. आणि आपण हे पाहिलंय
काय स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू स्क्वेअर रूट ऑफ बी. स्क्वेअर रूट मध्ये जर दोन संख्याचं मल्टिप्लिकेशन असेल तर सेपरेट होत होते, तर मग इथं मी सेपरेट केलं. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी स्क्वेअर रूट ऑफ n इंटू 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ n अपॉन किती बघा, हा सेपरेट आणि हा सेपरेट. ही पहिली संख्या आहे तुमच्याकडे ए आणि ही दुसरी संख्या आहे बी. तर स्क्वेअर रूट ऑफ n इंटू स्क्वेअर रूट ऑफ किती 1 मायनस 1 अपॉन n. तर स्क्वेअर रूट ऑफ n स्क्वेअर रूट ऑफ n कॅन्सल झालं तुमच्याकडे. कॅन्सल झाल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती राहिलं आता वरती 1 प्लस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ n राहिलं आणि खाली राहिलं तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 1 अपॉन n. आता व्हॅल्यू पुट करू शकतो आपण इन्फिनिटी. पुट करा इन्फिनिटी, तर काय तुमच्याकडे 1 प्लस 1 अपॉन बघा स्क्वेअर रूट ऑफ इन्फिनिटी असू द्या किंवा इन्फिनिटीचा स्क्वेअर असू द्या किंवा इन्फिनिटी इंटू कोणती संख्या असू द्या तरी त्याचा आन्सर किती येतो इन्फिनिटी. तर स्क्वेअर रूट ऑफ इन्फिनिटी तर इन्फिनिटी आला अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 1 अपॉन इन्फिनिटी. बघा इथं 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी किती 0 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 1 अपॉन इन्फिनिटी किती 0. तर टोटल बघा 1 प्लस 0 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 0 स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 म्हणजे किती 1. तर टोटल किती आला आन्सर 1. तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू किती आला तुमच्याकडे 1. तर गिवन सिक्वेन्स CGT टू 1. जी गिवन आपण सिक्वेन्स घेतलेला आहे ती काय आहे CGT टू काय आहे 1. आता पुढचा बघा 6 क्वेश्चन घ्यायचा. 6 क्वेश्चन काय आहे तुमच्याकडे सिक्वेन्स आहे n स्क्वेअर अपॉन n मायनस 3 चा स्क्वेअर आणि प्लस तुमच्याकडे 5 आहे. ओके ही सिक्वेन्स आहे. आता ही सिक्वेन्स आपल्याला कॉन्व्हर्जंट डायव्हर्जंट काय आहे ते बघायचं आहे. तर पहिलं याचं लिमिट पुट करूया. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती तुमच्याकडे an इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती n स्क्वेअर अपॉन n मायनस 3 चा स्क्वेअर आणि प्लस 5 आहे. ठीक आहे. आता बघा हे डायरेक्ट तर आपल्याला कॉमन काढताना इथं हायेस्ट पॉवर 2 आहे. आता इथं किती पॉवर आहे पहिले चेक करावं लागेल. तर आपल्याकडे a मायनस b चा स्क्वेअर काय असतो a स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ab आणि प्लस b चा स्क्वेअर. जर या n ला मी a मानलं आणि या b ला जर 3 मानलं तर याला पहिलं सॉल्व्ह करून घेऊया आपण. तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी बघा n स्क्वेअरला कोणी जोडीदार नाही जसं तसं घेतलं मी. तर a मायनस b चा स्क्वेअर म्हणजे काय a स्क्वेअर म्हणजे कोण n चा स्क्वेअर मायनस बघा 2 टाइम्स ab. तर 2 टाइम्स n इंटू 3 किती 6n. बघा या फॉर्म्युल्यात बसवलं मी तुमच्याकडे n मायनस 3 चा स्क्वेअर इक्वल टू काय ना n चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स 3 इंटू n प्लस b चा स्क्वेअर म्हणजे कोण तुमच्याकडे 3 चा स्क्वेअर. तर बघा इथं 2 इंटू 3 किती आला 6 आणि प्लस 3 चा स्क्वेअर किती तुमच्याकडे 9 आणि प्लस आपल्याकडे हा 5. याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी आहे n स्क्वेअर अपॉन बघा n स्क्वेअर मायनस 6n ला 6n 9 प्लस 5 किती प्लस 14. आता आलं का तुमच्याकडे. आता बघा n स्क्वेअर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी न्यूमरेटर मधून काही कॉमन काढायची गरज नाही कारण एकच संख्या आहे n स्क्वेअर. तर n स्क्वेअरला n स्क्वेअर. आता डिनोमिनेटर मधून तुमच्याकडे हायेस्ट पॉवर n स्क्वेअर आहे. n स्क्वेअर कॉमन काढली मी तर बघा n स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर तुमच्याकडे 1 राहिला इथं मायनस. आता इथं 6n बघा n आहे एक n आहे आणि आपण कॉमन n स्क्वेअर काढलाय. तर या 6 ला कशाची गरज आहे एका n ची गरज आहे का त्याच्याकडे एक रेडीमेड होता आणि त्याला 1 ची गरज आहे. जेवढी गरज आहे ती डिवाइडला प्लस या 14 कडे एक पण n नाहीये तर तुमच्याकडे गरज किती येते त्याला n स्क्वेअर ची गरज आहे. तर n स्क्वेअर काय झाला आता कॅन्सल झाला. आता आपल्याकडे राहिलं कोण लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन 1 मायनस 6n प्लस 14 अपॉन n स्क्वेअर. आता आपण लिमिट पुट करू शकतो बघा. तर लिमिट पुट करा 1 अपॉन 1 मायनस 6 अपॉन इन्फिनिटी प्लस 14 अपॉन इन्फिनिटी. तर किती आला तुमच्याकडे इथं 1 अपॉन 1 मायनस 6 अपॉन इन्फिनिटी 0 प्लस 14 अपॉन इन्फिनिटी 0 इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस 0 0 1 इक्वल टू टोटल किती आला तुमच्याकडे 1. तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an जी गिवन सिक्वेन्स दिलेली आहे ही सिक्वेन्स काय तुमच्याकडे कॉन्व्हर्जेस टू 0 ला कॉन्व्हर्जेस होते. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन मधले 6 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपल्या एक्सरसाइज बी मधले आपल्याला 6 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत.
काहीला असा प्रश्न पडतो की सर डायरेक्ट इथं इन्फिनिटी पुट केला तर चालेल का, इथं इन्फिनिटी पुट करा, इथं इन्फिनिटी पुट करा, इन्फिनिटी, पण काही मिनिंग येतो का बरं, वरती पण इन्फिनिटी येतो आणि खाली पण इन्फिनिटी येतो, म्हणून आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागतं आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपण इन्फिनिटी पुट करतो. आपण जर डायरेक्ट इन्फिनिटी पुट केला तर इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी आला किंवा इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी आला तर काही मिनिंग राहत नाही. म्हणजे न कॉन्व्हर्जन्स सांगतायत, न डायव्हर्जन्स सांगतायत, न ऑसिलेशन सांगतायत, म्हणून असं इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी आला किंवा इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी आला तर याला आपल्याला काय करावं लागतो, सिम्प्लिफाय करावा लागतो, सॉल्व्ह करावा लागतो आणि नंतरच मग त्याची व्हॅल्यू पुट करावी लागते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एक्सरसाइज ए पाहिलाय. आता आपण एक्सरसाइज मधला बी पॉइंट पाहूया. इफ द फॉलोइंग सिक्वेन्स ए डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी ऑसिलेशन और कॉन्व्हर्जेस, आपल्याला चेक करायचं की हे काय आहे तुमच्याकडे. तर बघा पहिला क्वेश्चन घेतो मी फर्स्ट. ठीक आहे, फर्स्ट तर सेम फर्स्ट जर घेतलं मी, आता बघा तुमच्याकडे सिक्वेन्स एन इक्वल टू किती आहे, n स्क्वेअर मायनस 1 अपॉन n आहे. आता ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे डायव्हर्जंट आहे चेक करायचं आहे, तर दोन्ही साईडचं काय घ्यावं लागेल मला, लिमिट. बघा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ, बघा आता n स्क्वेअर मायनस 1 आहे म्हणजे आपण लिहूया n स्क्वेअर मायनस 1 अपॉन n आहे. तर बघा न्यूमरेटर मध्ये हायेस्ट पॉवर किती आहे 2, जर मी कॉमन काढला लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n स्क्वेअर जर कॉमन काढला तर इथं काय राहतो तुमच्याकडे, बघा n स्क्वेअर पूर्णपणे बाहेर आला, राहिला कोण 1. या 1 कडे एक पण n नाहीये तर पूर्णपणे याला गरज आहे तर डिवाइड करा अपॉन आणि इथं खालचा तुमच्याकडे n, एक n कॅन्सल झाला तर राहिलं काय तुमच्याकडे इथं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती राहिला n इंटू 1 मायनस 1 अपॉन n स्क्वेअर. आता पुट करा इन्फिनिटी, आता काही प्रॉब्लेम करत नाही तुमच्याकडे, तर इन्फिनिटी पुट केला तर इथं इन्फिनिटी पुट करा. बघा इन्फिनिटी पुट केला इन्फिनिटी इंटू 1 मायनस 1 अपॉन इन्फिनिटीचा स्क्वेअर, तर इन्फिनिटी इंटू किती तुमच्याकडे 1 मायनस 1 अपॉन इन्फिनिटी 0, तर 1 मायनस इन्फिनिटी इंटू 1, तर टोटल किती आला तुमच्या इन्फिनिटी इंटू 1 किती इन्फिनिटी. तर इन्फिनिटीला कोणत्याही संख्येने जर मल्टिप्लाय केलं तर तुमच्याकडे आन्सर किती येतो तुमच्याकडे इन्फिनिटी, तर याचा आन्सर किती आला तुमच्याकडे इन्फिनिटी. तर इन्फिनिटी आला तर आपण याला लिहिणार द गिवन सिक्वेन्स कोणती सिक्वेन्स होती ती an इक्वल टू किती n स्क्वेअर मायनस 1 अपॉन n इज डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी. ठीक आहे, हा प्लस इन्फिनिटी आला म्हणून आपण म्हणणार डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी. आता आपण दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करूया, काय n स्क्वेअर मायनस n. आता बघा दुसरा क्वेश्चन आहे तुमच्याकडे सिक्वेन्स an इक्वल टू काय आहे n स्क्वेअर मायनस n आहे. चला सॉल्व्ह करूया आपण. बघा दिसताना तुमच्याकडे काय आहे, बघा दिसता क्षणी काय तुमच्याकडे की जर याला मी लिमिट पुट केलं, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी आहे n स्क्वेअर मायनस n आहे. ओके, n इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू. आता इथं बघा मी 1 पुट, बघा याच्या सिक्वेन्सच्या टर्म कशा येतील तुमच्याकडे, पहिलं 1 पुट केला 1 स्क्वेअर मायनस 1, 2 पुट केला 2 स्क्वेअर मायनस 2, 3 पुट केला 3 स्क्वेअर मायनस 3, 4 पुट केला 4 स्क्वेअर मायनस 4, 5 पुट केला 5 स्क्वेअर मायनस 5, 6 पुट केला 6 स्क्वेअर मायनस 6 अँड सो ऑन असं चालणार आहे. ओके, तर बघा याचा आन्सर जो आहे पहिला 1 स्क्वेअर मायनस 1 किती 0, 2 स्क्वेअर किती 4 मायनस 2 2, 3 चा स्क्वेअर किती 9 मायनस 3 6, 4 चा स्क्वेअर 16 मायनस 4 12 आणि 6 चा स्क्वेअर किती 36 मायनस 6 30, 7 चा स्क्वेअर किती असेल 49 मायनस म्हणजे 42, असं सिमिलरली चालणार आहे. बघा हे 0 2 6 12 30 ही कुठे चालली, बघा ही प्लस इन्फिनिटी कडे चाललेली आहे. म्हणजे तिथे डायरेक्ट लिमिट पुट केला आपण इन्फिनिटी स्क्वेअर मायनस इन्फिनिटी, म्हणजे ही चालली कुठे तुमच्याकडे इन्फिनिटी कडे, दॅट मीन्स दिस इज अ डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी. म्हणजे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू किती आला तुमच्याकडे डायव्हर्ज इन्फिनिटी, तर द गिवन सिक्वेन्स an इज अ DGT टू प्लस इन्फिनिटी. ओके, तर याच्यामध्येच बघा याच्यामध्ये जर असं असता कसं की हाच क्वेश्चन मी असं घेतो, थर्ड नाही पण 2 मधला बी घेतो. जर असं असता n मायनस n स्क्वेअर, काय असता n मायनस n स्क्वेअर ही सिक्वेन्स असते. बघा आता तिथे n स्क्वेअर मोठा होता, आता इथं आहे. बघ याची व्हॅल्यू कशी असते तुमच्याकडे सिक्वेन्स an इक्वल टू किती 1 मायनस 1 स्क्वेअर, 2 मायनस 2 स्क्वेअर, 3 मायनस 3 स्क्वेअर, 4 मायनस 4 स्क्वेअर, 5 मायनस 5 स्क्वेअर आणि 6 मायनस 6 स्क्वेअर अँड सो ऑन. ओके, त्याचा आन्सर बघा 1 मायनस 1 स्क्वेअर किती तुमच्याकडे 0, 2 मायनस 4 म्हणजे किती मायनस 2, 3 मायनस 3 स्क्वेअर म्हणजे किती तुमच्याकडे मायनस 6, 4 मायनस 4 स्क्वेअर म्हणजे किती मायनस 12, 5 मायनस 5 स्क्वेअर म्हणजे किती मायनस 20 आणि सिमिलरली मायनस 30. अशा पद्धतीने हे तुमच्याकडे हे टर्म्स येतील. ओके, मग हे जे टर्म्स आहेत तुमच्याकडे आता हे
सॉरी इथं इथं म्हणजे ठीक आहे, इथं 20 30 असे येतील. आता इथं बघा तुमच्याकडे हे जी टर्म्स आहे 0 -2 -3 ही कुठे चालू आहे तुमच्याकडे, जाऊन जाऊन कुठे जाणार आहे मायनस इन्फिनिटीकडे. म्हणजेच इथं तुमच्याकडे छोट्या संख्येमधून मोठी संख्या मायनस करतोय मी, तर आन्सर मायनस मध्ये येणार आहे. ज्यावेळेस मी लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी घेईल ऑफ an इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ n मायनस n स्क्वेअर ज्यावेळेस करेल त्याचा आन्सर येईल मायनस इन्फिनिटी. म्हणजे हे कुठं चाललंय तुमच्याकडे मायनस इन्फिनिटी मध्ये. म्हणतो गिव्हन सिक्वेन्स डीजीटी टू मायनस इन्फिनिटी कुठं चालले, मायनस इन्फिनिटीला चाललेलं आहे. आता पाहूया आपण बघा थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन काय आहे तुमच्याकडं 1 मायनस n क्यूब अपॉन n. ओके, ही सिक्वेन्स आहे. तर सिक्वेन्स बघा याला आपण an नाव देऊया. याचं लिमिट काढा. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ 1 मायनस n क्यूब अपॉन n. बघा न्यूमरेटरला हायेस्ट पॉवर 3 आहे, तर 3 कॉमन काढा. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n क्यूब जर मी कॉमन काढला तर 1 कडे काहीच नाहीये, म्हणजे याला पूर्णपणे n क्यूब द्यावा लागेल. मायनस इथून n क्यूब पूर्णपणे गेला तर राहिला फक्त 1 अपॉन इथं n n गेट कॅन्सल, एक कॅन्सल, तर राहिलं काय तुमच्याकडं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. इथं बघा तुमच्याकडे 3n होता, फक्त एकच कॅन्सल झाला, राहिला कोण n स्क्वेअर 1 अपॉन n क्यूब मायनस 1. आता आपण पुट करूया इन्फिनिटी, तर इन्फिनिटीचा स्क्वेअर अपॉन 1 अपॉन इन्फिनिटीचा क्यूब मायनस 1. इन्फिनिटीचा स्क्वेअर इन्फिनिटी, 1 अपॉन इन्फिनिटी 0 मायनस 1. तर इथं बघा इन्फिनिटी इंटू तुमच्याकडे काय आला मायनस 1. ओके, तर मायनस आला तर इथं मायनसनी जर मल्टिप्लाय केला आपण, मायनस संख्या आहे तर हा तुमच्याकडे काय आला मायनस इन्फिनिटी. तर मग लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू काय आला मायनस इन्फिनिटी आला. ठीक आहे, बघा इथं मायनस असल्यामुळे हा मायनस इन्फिनिटी झाला. मग जी गिव्हन सिक्वेन्स आहे an इज डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी, ती कोणाला जाते मायनस इन्फिनिटीला डायव्हर्जेस आहे. सिमिलरली आपण चौथा क्वेश्चन बघूया. आता बघा चौथा क्वेश्चन काय आहे तुमच्याकडे की an इक्वल टू मायनस 1 रेस टू n अपॉन n. ओके, आता इथं बघा मायनस 1 रेस टू n आहे. आपण पाहिलंय बघा मागच्या लेक्चर मध्ये, जर मायनस 1 रेस टू n असेल तर याच्या दोन व्हॅल्यू येते, एकदा +1 येते, एकदा -1 येते. +1 कधी येते इफ n इज इवन, आणि इफ n जर ऑड असेल तर तुमच्याकडे काय तो -1. तर आपल्याला दोन पार्ट मध्ये याचं डिवाइड करावं लागेल. काय की बघा पहिला एकदा 1 घ्या +1 अपॉन n, आणि दुसऱ्या वेळेस काय घ्या तुम्ही -1 अपॉन n. इफ n इज अ इवन आणि इफ n इज अ ऑड. ठीक आहे, आता हे झालं आपल्याकडे सिक्वेन्स, दिसायला अशी दिसते 1/n आणि -1/n. तर लिमिट पुट करूया. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू, याचं पण सेम लिमिट काय की लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी कुणाचं 1/n चं लिमिट, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी -1/n. इफ n इज अ इवन आणि इफ n इज अ ऑड. ओके, चला पुट करूया लिमिट. आता बघा लिमिट पुट करा. इथे n टेन्स टू इन्फिनिटी आला, काय तुमच्याकडं इन्फिनिटी 1 अपॉन, इथे डायरेक्ट पुट करतो 1 अपॉन इन्फिनिटी, आणि दुसरं तुमच्याकडे -1 अपॉन इन्फिनिटी. आता इथं जो -1 अपॉन इन्फिनिटी आहे, तर इथं तुमच्याकडे 1 अपॉन इन्फिनिटी किती तुमच्याकडं 0, आणि खाली इन्फिनिटी आहे तर कोणत्याही संख्येला डिवाइड केला इन्फिनिटी आन्सर किती येतो 0. बघा इफ n इज इवन जरी असेल तरी आन्सर किती येतो 0, आणि इफ n इज ऑड जरी असेल तरी पण आन्सर किती येतो 0. याचा मिनिंग काय झाला की लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑड घ्या किंवा इवन घ्या, त्याचा आन्सर किती आला 0. जर इथं 0 नसता आला किंवा इन्फिनिटी आला असता तर आपण याला म्हणलो असतो ऑसोलेशन. कारण का दोन लिमिट आले, n इज इवन असताना इन्फिनिटी आला आणि n इज ऑड असताना 0 आला, म्हणजे वेगवेगळा आला. तर हे सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट पण नाहीये, डायव्हर्जंट नाही, पण दोन्ही आता काय आले 0 आले. ऑडला पण 0 आला, इव्हनला पण 0 आला. याचा मिनिंग काय झाला की हे ऍक्च्युअली याचं लिमिट किती आहे 0 आहे. तर मग ही कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स झाली. द गिव्हन सिक्वेन्स CGT टू 0, कॉन्व्हर्जंट टू 0. आता पुढचा आहे बघा तुमच्याकडे काय पाचवा क्वेश्चन आहे तुमच्याकडे cos n, सिक्वेन्स an इक्वल टू cos n. बघा cos n चा जो ग्राफ आहे तुमच्याकडे तो मॅक्सिमम +1 कडे जातो, हा असं -1 +1 आणि -1 मध्येच तो काय होतो ऑसोलेशन होतो. मॅक्सिमम व्हॅल्यू त्याची कुठं 1 पर्यंत जाते आणि मिनिमम व्हॅल्यू कुठपर्यंत येते त्याची -. तर मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे होते तुमच्याकडे +1 आणि -1 मध्ये ती ऑसोलेट होते. बघा -1 याची फिक्स व्हॅल्यू नाही. मग हे जे cos n आहे an इज द व्हॅल्यू ऑफ cos n इज -1 to 1.
याच्यामध्ये आहे म्हणून द गिवन सिक्वेन्स an इक्वल टू cos n इज अ ऑसुलेशन बिटवीन कशामध्ये ऑसुलेशन होतो तो -1 to 1 मध्ये 1 to -1 मध्ये ऑसुलेट होतो बघा. साइन जर n घेतला असता इथं साइन n चा पण ग्राफ सेम आहे. साइन n जर विचारला असतं बघा साइन n पण तुमच्याकडे +1 to -1 मध्येच आहे. ही पण तुमच्याकडे काय झाली ऑसुलेशन झाली कुठं -1 to 1 मध्ये ज्याची व्हॅल्यू असते म्हणून cos n पण काय झालं तुमच्याकडे ऑसुलेशन झालं. सपोज असं असतं तुमच्याकडे बघा n इथं नाहीये पण -1 फक्त असता तर याची व्हॅल्यू कशी असते तुमच्याकडे बघा n इक्वल टू 1 -1 + 1 -1 + 1 -1 + 1 असं सिमिलरली आहे. तर बघा +1 -1 +1 -1 मग याची जी व्हॅल्यू आहे -1 आणि +1च आहे. मग जे ऑसोलेशन होते बघा -1 to +1 -1 to +1 -1 to 1 +1 म्हणजेच काय ही -1 to 1 मध्येच काय होती ऑसोलेशन म्हणून -1 ही जी सिक्वेन्स आहे ती ऑसोलेशन आहे. कशी आहे ऑसोलेशन आहे बिटवीन कशामध्ये ऑसोलेशन होते ती -1 to +1 मध्ये. ओके आता आपण एक लास्टचा क्वेश्चन पाहूया. मग याच्यामध्ये लास्टचा क्वेश्चन आहे 6 नंबरचा. काय तो क्वेश्चन की an इक्वल टू n² प्लस -1 अपॉन n चा स्क्वेअर. ठीक आहे आता ही सिक्वेन्स आहे बघा -1 आला तर एकदा प्लस येणार एकदा मायनस येणार. याचे दोन पार्ट करूया आपण. पहिलं याचं बघा याला सॉल्व्ह करूया. बघा दोन पार्ट मध्ये काय की तुमच्याकडे n² ला n² +1 एकदा +1 घेतला मी अपॉन n². दुसरं काय घेणार n² आता -1 एकदा काय घेणार -1 अपॉन n². +1 घेतला याचा मिनिंग काय की n इज अ इवन. दुसरा आहे n इज अ ऑड. बघा यांची व्हॅल्यू जर मी ऑड घेतली तर -1 म्हणजे काय मायनस. बघा दोन व्हॅल्यू आली आता या दोन व्हॅल्यू आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर लिमिट पुट करा. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. आता बघा दोन्हीचं आपल्याला लिमिट पुट करावं लागेल. लिमिट किती n² + 1 अपॉन n² लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n² - 1 अपॉन n². बघा दोन पार्ट केलं -1 असल्यामुळे आता त्याचं लिमिट काढूया आपण. हा काय तुमच्याकडे n इज अ इवन असेल आणि इफ हा काय असेल n इज अ ऑड असेल. तर चला लिमिट पुट करूया. बघा लिमिट पहिले याचं लिमिट पुट करायचं आहे तर आपल्या न्यूमरेटरची हायेस्ट पॉवर किती आहे 2. तर आपण काय करणार 2 कॉमन काढणार पहिलं पॉवर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. बघा हायेस्ट पॉवर कॉमन काढल्यानंतर वरती काय राहिलं तुमच्याकडं बघा n² मधून n² पूर्ण गेला तर 1 प्लस आणि 1 ला आपल्याला काय नाहीये n² नाहीये म्हणून हा डिवाइडला गेला अपॉन आणि तुमच्याकडे कोण आहे n². ओके दुसरं या लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी आहे. बघा n² कॉमन काढला इथून मी तर तुमच्याकडे कोण राहिलं इथं 1 मायनस. आता 1 कडे काहीच नाहीये म्हणजे 1 अपॉन n² अपॉन तुमच्याकडे कोण n². आता हे झालं तुम्ही सॉल्व्ह केलं. बघा इथला n² कॅन्सल हा n² कॅन्सल तर तुमच्याकडे रिमेनिंग काय राहिलं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. पहिल्या पार्ट मध्ये कोण राहिलं तुमच्याकडे 1 + 1 अपॉन n² राहिलं आणि दुसऱ्या पार्ट मध्ये काय राहिलं तुमच्याकडे n टेन्स टू इन्फिनिटी 1 - 1 अपॉन n². ओके आता लिमिट पुट करूया डायरेक्टली. बघा वरच्या मध्ये पुट केलं तर 1 अपॉन इन्फिनिटी स्क्वेअर किती इन्फिनिटी अपॉन 1 - 1 अपॉन किती तुमच्याकडे इन्फिनिटीचा स्क्वेअर इन्फिनिटी. तर याला जर मी सॉल्व्ह केलं तर 1 + 1 अपॉन इन्फिनिटी किती 0 देन 1 - 1 अपॉन इन्फिनिटी किती 0. तर टोटली तुमच्याकडे काय आलं की इक्वल टू 1 + 0 किती तुमच्याकडे 1 आणि इथं 1 + 0 किती 1. तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू 1 आला. इफ n इज ऑड इवन असेल तरी पण आन्सर किती आला 1 आणि इफ n इज ऑड जरी असेल तरी पण आन्सर आला. याचा मिनिंग काय झाला की लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू किती आला तुमच्याकडे 1 म्हणजे एकच आला. याचा मिनिंग काय तर द गिवन सिक्वेन्स कोणती सिक्वेन्स आहे an इक्वल टू किती तुमच्याकडे n² प्लस -1 अपॉन n² इज काय तुमच्याकडे कॉन्व्हर्जंट टू कुणाला कॉन्व्हर्जंट आहे ती सॉरी 1 ला कारण दोन्ही लिमिट 1 1 आले म्हणजे कॉन्व्हर्जेस टू 1. अशा पद्धतीने आपण बघा हे एक्सरसाइजचे 12 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. समजेल असं आशा करतो. आपण पुढच्या लेक्चर मध्ये रिलेशन बिटवीन बॉन्डेड आणि कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स पाहूया. काही अडचण असेल तुम्हाला कोणत्या क्वेश्चन मध्ये तर कमेंट मध्ये करा त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून देईन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये.